Hello everyone, good morning. This is Aparna. Welcome and welcome back to my channel Aparna Unfiltered, where you get raw, real vlogs. I hope you all are doing good. आज झाली. आणि कुठली ॲक्टिव्हिटी होती आज? आज ऍक्टिव्हिटी नव्हती, कालच होती. डान्स प्रॅक्टिस. डान्स प्रॅक्टिस होती. आज तुझा अबॅकस पण आहे, डान्स क्लास पण आहे. आज अबॅकस नाही, उद्या. आजच आहे. अरे मम्मा, चल. ते रिपेअर करतायत ना. आई म्हणून आपल्याला सगळ्यात जास्त केअर असते ती आपल्या मुलांच्या आरोग्याची. त्यांची वाढ नीट होती आहे का, त्यांना पुरेशी ताकद मिळते आहे का, स्कूल्समध्ये ते ॲक्टिव्ह राहतात का. आज मी माझ्या मुलीसाठी घरच्या घरी एक हेल्दी बोर्नव्हिटा पावडर बनवते आहे. तशी तर लहानपणापासून मी तिला कधी इंट्रोड्यूस नाही केली आहे आणि टचवूड तिने कधी त्यासाठी डिमांड पण नाही केली आहे, पण घरी बनवते आहे. तर ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते. मार्केटमध्ये मिळणाऱ्या चॉकलेट ड्रिंक्सची बोर्नव्हिटा पावडरची टेस्ट ही मुलांना खूप आवडते, पण काय असतं त्यामध्ये असलेली भरपूर प्रमाणामध्ये यूज केलेली शुगर आणि केमिकल्स, प्रिझर्वेटिव्स हेच टाकलेले असतात आणि त्यामुळे ती मला माझ्या आईनेसुद्धा पण कधीच नाही दिलेली आणि मी माझ्या मुलीलासुद्धा कधीच नाही दिलेली. तर म्हणूनच आज मी घरीच अशी नैसर्गिक बोर्नव्हिटा पावडर रेडी करते आहे, तर जी ती तुम्ही निश्चिंतपणे तुमच्या ग्रोईंग किड्सला देऊ शकता. तर ही रेसिपी फक्त टेस्टी नाही तर मुलांच्या हाडांसाठी, मेंदूच्या विकासासाठी त्यांच्या आणि एनर्जी आणि शिवाय त्यांच्या इम्युनिटीसाठी खूपच फायदेशीर आहे. तर चला तुमच्यासोबतही ही रेसिपी शेअर करते. तर हे काही सुपर फूड्स आपल्याला या रेसिपीमध्ये लागणार आहे. साहित्य म्हणजे मखाणा 1/4 कप मी इथे घेतलेला आहे, रागी 1/4 कप, त्यानंतर पम्पकिन सीड्स, फ्लॅक्स सीड्स, जवस ज्याला आपण म्हणतो, बदाम, काजू, अक्रोड आणि अनस्वीटन्ड कोको पावडर. आता हे सगळे जे घटक आहे ते मुलांच्या वाढीसाठी खूपच फायदेशीर आहे. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी घेतलेल्या साहित्यांचं सगळं प्रपोर्शन जे आहे ते ॲड करते, तर तुम्ही तिथे चेकआउट करू शकता. सर्वात आधी हे सगळे वेगवेगळे पदार्थ असे आपल्याला मंद आचेवरती भाजून घ्यायचे आहेत. मखाणा अगदी कुरकुरीत होईपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे. रागी थोडासा सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि त्यानंतर जवस, पम्पकिन सीड्स, फ्लॅक्स सीड्स, भोपळ्याच्या बिया वगैरे ज्याला आपण म्हणतो त्या हलक्यासर भाजून घ्यायच्या आहेत. आणि ड्रायफ्रूट्स फक्त थोडेसे गरम झाले की झाले, अगदी ड्राय रोस्टच करायचे आहे त्याला. त्यानंतर इथे एक टिप म्हणजे मी अशी देईल की याला जास्त भाजायचे नाही किंवा अगदी काळसर वगैरे रंग येईपर्यंत करपायचे तर नाहीतच, कारण हे जास्त भाजल्यामुळे याचं पोषण मूल्य जे होतं ते कमी होऊन जातं. सगळं साहित्य मंद आचेवरती छानपणे भाजून झालं की हे थंड करायला ठेवायचं आणि मिक्सरमध्ये छान बारीक अशी पावडर करून घ्यायची. आता रागी आणि फॉक्सनट्स, मखाणा ज्याला आपण म्हणतो, तर ते एका पल्समध्ये हे ग्राइंड होत नाही, तर त्याला 2 ते 3 पल्समध्ये छान असं ज्याला आपण पावडर म्हणू, पावडरच्या फॉर्ममध्ये ते आणायचे. आणि शेवटी सगळ्यात शेवटी त्यामध्ये अनस्वीटन कोको पावडर आणि आवडीनुसार तुम्ही गूळ पावडर टाकू शकता किंवा खजूर पावडर मिसळू शकता किंवा अनरिफाईंड शुगर येते तर तुम्ही तीसुद्धा ॲड करू शकता. आपण हेल्दी बोर्नव्हिटा पावडर इथे तयार करत आहोत, तर मेक शुअर की तुम्ही गूळ किंवा खजूर पावडर हेच ॲड करा. ड्रायफ्रूट्स हे पल्स मोडला तुम्हाला लावायचे आहेत, म्हणजे अगदीच खूप वेळ असं फिरवायचं नाही त्याला. त्याने काय होतं की अगदी जास्त फिरवलं तर ऑइल त्याला सुटतं आणि ते आपल्याला नको आहे. पल्स मोडवरती ते छान ड्राय असं राहतं आणि आपल्याला पावडर बनवायची आहे त्याची, तर त्याला ऑइल सुटता कामा नये. ते अगदी पल्सनी तुम्हाला फिरवायचं आहे, ग्राइंड करून घ्यायचं आहे. तर ही बघा रागीची सगळ्यात आधी मी पावडर बनवून घेतली आहे. थोडा वेळ लागतो भाजणं आणि ग्राइंड करणं, ह्या दोनच प्रोसेस याच्यामध्ये मेन आहेत. तर भाजणं तर ठीक आहे, 1 ते 2 मिनटाचं काम आहे आणि ग्राइंड तुम्हाला हे छान करून घ्यायचं आहे, कारण शेल्फ लाईफ आपल्याला याची वाढवायची असेल तर ह्या 2 प्रोसेस तुम्ही आवर्जून
व्यवस्थित करायला हवेत. आता वळूया त्याच्या बेनिफिट्सकडे. तर इथे आपण मखाणा, रागी, जवस, पंपकिन सीड्स, ड्रायफ्रूट्स हे सगळं घेतलेलं आहे. मखाणा काय करतो, आपल्या बोन्सला, हाडांना स्ट्रॉंग ठेवतो आतून. आणि रागी तर आयर्न रिच, कॅल्शियम रिच आहेच. जवस हे आपल्या हार्ट हेल्थसाठी फार उत्तम आहे. आणि त्यानंतर पंपकिन सीड्स हे आपली इम्युनिटी वाढवतात, मुलांची इम्युनिटी हे बूस्ट करतात. ड्रायफ्रूट्स हे तुमच्या ब्रेनच्या ग्रोथसाठी हे खूप बेनिफिशियल्स आहे. आणि कोको पावडर अनस्वीटन कोको पावडर जे इथे आपण यूज केलेलं आहे, तर ते मूड फ्रेश ठेवतं. मुलांची उंची वाढवायची असेल, त्याची मेंदूचा विकास तुम्हाला करायचा असेल, चांगल्या पद्धतीने एनर्जी मुलांची टिकून ठेवायची असेल आणि इम्युनिटी तुम्हाला बूस्ट करायची असेल, तर ही पावडर सगळ्यात उपयोगी अशी तुम्हाला ठरणार आहे. प्रोटीन, फायबरनी उपयुक्त असलेलं असं हे पावडर आहे. आणि हो, तुम्ही जिम वगैरे करत असाल, वर्कआउट करत असाल कुठलं, तर ॲज अ प्रोटीन पावडर म्हणून तुम्ही हे घेऊ शकता. आता आपण ही पावडर घरी बनवलेली आहे, त्याच्यामध्ये कुठलेच केमिकल्स नाही आहे, प्रिझर्वेटिव्स नाही आहेत, शिवाय कुठलाच असा आर्टिफिशियल कलर नाही आहेत. तर म्हणून याची शेल्फ लाईफ वाढवण्यासाठी हे तुम्ही कशाप्रकारे स्टोअर करू शकता किंवा केलं पाहिजे, तर त्याच्या काही टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करते. तर सर्वात आधी भाजलेले, रोस्ट केलेले जेही पदार्थ आहे ते अगदीच थंड झाल्यावरतीच आपल्याला याला ग्राइंड करून घ्यायचं आहे. आणि पावडर जी आपण केलेली आहे ती गरम असतानाच डब्यामध्ये भरू नका. ती पूर्णपणे थंड झाल्यानंतर एका काचेच्या एअरटाईट जारमध्येच आपल्याला हे स्टोअर करायचे आहे, कारण ते प्लास्टिकपेक्षा जास्त सुरक्षित असतं. पावडर पूर्णपणे थंड झाल्यावरच ती स्टोअर करा, अदरवाईज त्याला ओल येते आणि पावडरही लवकर खराब होते. पावडर स्टोअर केलेला जार हा गॅसजवळ किंवा फ्रीजवर किंवा खिडकीजवळ ठेवू नका. थंड किंवा कोरड्या अशा एखाद्या कबर्डमध्ये तुम्ही त्याला ठेवू शकता. पावडरचा यूज करताना नेहमी कोरडा असा चमचा तुम्हाला वापरायचा आहे. ओला चमचा वापरल्यास पावडर ही लवकर खराब होते. तुम्ही ही पावडर बल्कमध्ये सुद्धा बनवू शकता. जर तुम्ही जास्त प्रमाणात बनवली असेल तर याला 2 पार्टमध्ये तुम्ही हे स्टोअर करू शकता. एक तर असा जार बनवा जो तुम्ही डेली यूज त्याचा करत असाल, आणि दुसरा असा जार बनवा जे न वापरण्यासाठी. तर यामुळे काय होतं, शेल्फ लाईफ ही त्याची वाढते. शेवटची आणि सगळ्यात महत्त्वाची अशी टिप म्हणजे, जर या पावडरमध्ये तुम्हाला ओलसरपणा आढळला असेल, वास येत असेल किंवा त्याची टेस्ट ही चेंज झाली असेल, तर बेटर नॉट टू यूज इट. रोजच रात्रीच्या जेवणासाठी काय वेगळं करावं हा प्रश्न आपल्याला रोजच पडतो, नाही का? तर आज माझ्याकडे फारशा अशा भाज्या नव्हत्या. फ्रीजमध्ये ज्या थोड्याफार भाज्या होत्या त्यातून मी एक सोपं, झटपट आणि हेल्दी असं ऑप्शन काढलं आहे. ते म्हणजे खानदेशी स्टाईल मसाला खिचडी मी बनवते आहे. जास्ती काही मसाले मी वापरलेले नाही आहेत, कारण तसे या रेसिपीमध्ये बरेचसे जातात. कारण ही खिचडी माझी मुलगीसुद्धा खाणार आहे, म्हणून ही रेसिपी अगदी हलकी, पचनाला सोपी आणि मुलांसाठी सुरक्षित अशी. मूग आणि तूर डाळ या 2 डाळीचा यूज करून मी ही बनवणार आहे. ही खिचडी बनवायला खूपच इझी आहे आणि चवीलाही तितकीच छान लागते. ही नॉर्मल खिचडीपेक्षा नक्कीच जास्त टेस्टी असते. सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे ही एक 1 पॉट मील आहे, आणि म्हणजे त्यामुळे भांडी कमी लागतात, वेळही कमी लागतो आणि समाधान जास्त. तर ही मसाला खिचडी तुम्ही लोणचं किंवा पापडसोबत सर्व करू शकता, आणि हे एक कम्प्लीट कम्फर्टिंग डिनर तुमचं रेडी होतं. मुलांसाठी जेवण बनवताना आपण नेहमीच असा विचार करतो, नाही का, की ह्यामध्ये टेस्टही असावी, भाज्याही आपल्याला खूप सगळ्या घालता याव्या, आणि शिवाय हे सगळं घालून ते आरोग्यालाही चांगलं असावं. जेव्हा जेवणामध्ये काय करावं हे काहीच सुचत नाही, खूप टायर्डनेस फील होतो, तेव्हा ही खिचडी खरंच लाईफ सेवर ठरते. ही आहे नेक्स्ट डे मॉर्निंग. तर काल जी बनवलेली मी हेल्दी बोर्नव्हिटा पावडर आज मी माझ्या मुलीसाठी दूध तयार करताना यूज करणार आहे. एक मोठा कप असं दूध घेतलं आहे, त्यात 1 चमचा ही घरची बोर्नव्हिटा पावडर घातली आहे, आणि इतकंच प्रमाण पुरेसं असतं, जास्त घालायची काही गरज नाही. दूध नीट मिसळून ते एक छान उकळी येऊ द्यायची, आणि त्यामुळे ही पावडर जी आहे ते थोडी नीट बॉईल होतं आणि दूध चवीला अजून छान लागतं. आणि बस
घरचं हेल्दी असं बोर्नव्हिटा दूध करून तयार. सकाळी शाळेला जाण्याआधी असं पौष्टिक दूध दिलं की मन अगदी निश्चिंत राहतं.